नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश शिंदे, ईस्ट वेस्ट सीड प्रतिनिधी। आज आपण आलोय अंतापूर या गावामध्ये, तालुका सटाणा। तर आपण उन्हाळी वाण, आपलं ईस्ट वेस्ट सीडचं उन्हाळी वाण रिदान ही व्हरायटी भाऊंनी मागच्या वर्षी लागवड केली होती। तर आपण 2 मिनिटात त्यांच्याकडून जाणून घेऊ की रिदान ही व्हरायटी त्यांना मागच्या वर्षी कशी वाटली। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। योगेश तुकाराम गवळी, अंतापूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक। अच्छा, तर आपण मागच्या वर्षी ईस्ट वेस्ट सीडचं उन्हाळी वाण रिदान या व्हरायटीची लागवड केली होती। हो, मी मागच्या वर्षी 2 मार्च रोजी रिदान या व्हरायटीची लागवड केलेली होती। बरोबर। तर आपल्याला कसं वाटलं रिदानचं जे झाड आहे त्या झाडाचं तुम्ही क्वालिटी सांगा। रिदान या झाडाचं वैशिष्ट्य याची टोमॅटो तळापासून तर शेंड्यापर्यंत एक सारखं फळ निघतं आणि किपिंग क्वालिटी एवढी जबरदस्त आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरसचा बळी पडत नाही आणि उन्हाळ्यात जो मोठा प्रॉब्लेम आहे तिरंगा फळांचा, तो तिरंगा याच्यात अजिबातच नाहीये। मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही घेऊन गेले त्या व्यापाऱ्याचं काय म्हणणं होतं? व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं व्हरायटी खूप सुंदर आहे, किपिंग क्वालिटी जास्त जबरदस्त आहे, कातडी जाड आहे, फळाला वजन चांगलं आहे, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना खूप आवडलं। तर भाऊंनी मागच्या वर्षी आपलं ईस्ट वेस्ट सीडचं रिदान हे उन्हाळी वाण लागवड केलं होतं। तर या वर्षी येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपण पण ईस्ट वेस्ट सीडचं उन्हाळी वाण रिदान याची लागवड करावी आणि आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ करावी। धन्यवाद।